वसोली विरवाडी कुत्रेकोंड येथील पुलावरून सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास माणगाववरून शिवापूरच्या दिशेने जाताना मोटरसायकलस्वार अमित मोहन धुरी माणगाव धरणवाडी वय वर्ष 30 हा युवक वाहून गेला, तर त्यांच्यासोबत असलेले सखाराम कानडे माणगाव डोबेवाडी हे सुदैवाने बचावले। वाहून गेलेल्या युवकाचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, परंतु पाऊस आणि अंधार असल्याने शोध मोहीम थांबवावी लागली। याची माहिती मिळताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, माणगाव पोलीस सखाराम भोई, पालव, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, तलाठी अनिल राणे, पोलीस पाटील ऋतुजा कडव, सरपंच अजित परब माणगाव आणि वसोली येथील ग्रामस्थ यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला। मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली। सकाळी 8 वाजता एनडीआरएफचं पथक दाखल झालं। 22 जवानांच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने दुपारी 1 वाजता मोहीम थांबवावी लागली। यावेळी कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, माणगाव बीट अंमलदार सखाराम भोई, पालव मंडळ अधिकारी रजनी ढवळ, तलाठी अनिल राणे, सूरज भातिंगरे, ग्रामविकास अधिकारी अतुल कदम, परिसरातील पोलीस पाटील कोतवाल, माणगाव उपसरपंच बापू बागवे, युवासेना अध्यक्ष योगेश धुरी यांनी शोध मोहिमेत सहभाग घेतला। उद्या पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार आहे। वसोली येथे कॉजवेला गार्ड स्टोन नसल्यामुळे हा अपघात झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले। काल रात्री माणगाव शिवापूर रोडवर असणाऱ्या निर्मला नदीच्या ब्रिजवर दोन इसम अमित धुरी आणि सखाराम कानडे हे पल्सर मोटरसायकलवरून जात असताना रात्रीच्या 8 वाजण्याच्या सुमारास त्यांची पाण्याच्या प्रवाहामुळे बाईकवरून पडून त्यातील अमित धुरी अद्यापर्यंत मिसिंग असून सखाराम कानडे हे रात्रीच मिळून आले असून ते सुखरूप आहेत। तसेच काल रात्रीपासून स्थानिक प्रशासन, नागरिक व पोलीस प्रशासनाच्या मदतीने आम्ही सर्व रात्रीमध्ये शोध घेत आहोत। आता सकाळी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे। एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून आता शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे। आपलं नाव आणि पत्ता? मी कुडाळ पोलीस स्टेशन, जिल्हा सिंधुदुर्ग, एपीआय गजेंद्र पालवे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।